नमस्कार भावांनो बहिणींनो, चालू आहे बघा देवदेवाची तयारी. भाजीची माझी तयारी आहे. हळद लावून घेतोय आधी. मीठ टाक जरा ह्याच्या. मीठ टाक. मीठ कशी घेतो तुला आपली जाई पहिली टाक. मीठ टाकलं नाही तुम्ही? बस बस. मीठ नाही टाकलं अजून? हां मग लागलं अजून. करतो माझ्या हिशोबानं. टाका थोडं. हळदी मिठातला दही वापरायचं आधी. वापलाय टाकायचं. पुन्हा काढायचं थोडस भाजी करायला. त्यांनी उद्याला चांगलं चोळा की. चुळलं घेत अजून कसं नाही चोळ. पातेलं वगैरे असे आणले बघा मोठं. मोठं पातेलच नव्हतं आमचं, जरा बारकं आहे. टाकते जरा चांगलं चालू आहे. थोडं टाक. एकाच भाव तर कवा आलेला आहे बघा. इथं जायचं असं काय करायचं. गडी भारी आहे तेवढाच बघा. माहीत तर कार भाऊजी आलं तर म्हणलं काय लागले मदत तर बोलवा म्हणलं. आता काय चिरून आणाय गेलेत म्हणलं तिथं सगळं. काय नाही लागायचं जेवायच्या म्हणलं लवकर. सांगितलं का नाही भावाला जेवाय तरी करू लागाय राहू द्या. सांगितलं म्हणणार गाव बोलू म्हणून मला घेतलेत. सांगितलं सांगायचं काम आपलं. सांगितलंय पहिल्यांदा कट केला. आता पुन्हा दुसऱ्यांदा आता घरी मसरे घेऊन आले आणि सांगितलं गेला. आता कुठं इकडे झालंय मिक्स. इकडे जरा चोळा. खाली तो का ती पांढरं झालं. टाक अजून. हे लागते मस्त. काय नसते मिक्स होते. गेलं का थोडी बघू हळद. बस लई कडू होईल. अहो काय थोडं आहे काय की माग ओढ नका. आपल्याला जुळतं बघा. हे किती का मोठा असं. साईडला काढली नाही का? तिळवण नाही काढली. मग ह्याच टाकली. ह्याच्या संग होती कुठे गेली काय ह्याच्या बिच्यात आणली का? नाही ह्यातच होती. अहो कडू होतं काल म्हणते टाकून. नसते काय होत नसते तिळवण. आता किती तर वेळा मी टाकली. तेल व तेल कडू दे. त्याला लाकूड दे का नु भाजून. माझं बी झालं मरे मेचा निवड नारळ सगळं झालं का. आज आखाडातला शेवटचा दिवस आहे बघा. मंगळवार. पाणी आण हात धुवायला. मला इथं पाणी आण हात धुवायला. बकेट भरून आण. हा आण लवकर. घेतलं बघा तेल. मीठ लावून मीठ हळद लावून घेतली बघा. टाकलंय. आता तेल टाकले तुम्हाला सांगतो. आता तेल गरम झालंय. तुम्ही धरा टपली वरती. मोठं नाही काय काय तेल मोठी पळी आहे ती. होय झालंय. धर हायच होता नुसतं. धर मस्त बच्या नावानं चांगलं दमान होता. तेल होत आहे. हळूहळू टाकलं बघा. तुम्हाला सांगतो तर ही पळी पिन नाही मोठी. तुम्हाला सांगतो ही खालवर करायला. मटण झालं जवळजवळ 25-30 किलो. पळी झाली बारीक. खालचं वरचं खाली करायला आचारी लागत. हे आचारी म्हणतो. आचार्याच उंतान लागत बघा.
ज्वारी असलं तर आण टाक ठेवतो बघा हे झाकण वापालते आता मनान टाकलं का आता वापालते बघा निवांत. ज्वारी जरा मोठा आण. तर पाऊस अजून कसं करते पावसाचं वातावरण झालंय. ठेव. वाफलते आता हवा जात नाही ना कुठं नाही नाही. मित्रांनो कोणाकोणाला हे असलं बनवायचं ते सांगा नक्की बघा. आपल्याला म्हणजे परफेक्ट येते एकदम बनवायला. आता हे थोड्या वेळ वाफ दिली का हलवायचं एकदा पुन्हा हे करायचं. तासभर वाप परत हे केलं वापाला घातलं का तुम्हाला सांगतो पिठू का मी चल इकडे त्याला धोके होते. बाकरीला वे पेटो पेटो आता तुझं काय काम नाही. तुझ्या नादाला लाग आता. पाऊस बिऊस यायचं नाही ना. तेच भ्या पडले मला. काय पोरांनो मटर खायचं का? आ खायचं की हे बाबा बापराव ढिगळ पडाय नाही आज. हो ढिगळ पडाय नाही आका काय बापराव तेल लावलं नाही डोक्याला काय लागा लावून टाप टिप मध्ये राहायला लागा. कोणाला बघ कोणाला याला मोठ्या जारा पाहिजे होता बघा. लोड होतं एवढ्या एवढ्या जाऱ्यांना. पुन्हा जरा तेल आण थोडं. मोठं ही तुम्हाला सांगतो असलं ना की जाऱ्या मोठा पाहिजे. जाऱ्या बारका असला का हलवायचं येत नाही ना. बारकं 5-10 किलोच असलं का ओके मध्ये होते. हे झालं मोठं. चला बघा मित्रांनो देव देव या सगळी जण जेवायला. पण अजून माणसाला निलेश भावानं बोलवलं नाही. या सगळी जण संध्याकाळी भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.